आज जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा आसमानी संकटात आहे। हे पीक येईल आणि आपल्या आयुष्याचं जे गाडा आहे, संसाराचं गाडा आहे, ते नीट चालेल या आशेवरती ह्या शेतकऱ्यानं यावर्षी चांगला पाऊस झाल्यानंतर जी स्वप्न रंगवली होती ती सगळी स्वप्न या अफाट अरिष्ट पावसानं वाहून गेली। हा सोयाबीनच्या शेंगेमध्ये हे दाणे असतात असे। आता झालंय असं की चोपट झालंय, याचं चोपट म्हणजे दाणाच भरलेला नाहीये अनेक शेंगांमध्ये। आता संकट आता सरकारने सांगितलं पूर्ण आम्हाला आज हे मुदत ही बरोबर मदत दिली पाहिजे असं तुम्ही मंडळी, राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अभूतपूर्व अशी आहे। या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे परडावेत अशा प्रकारचं हे चित्र सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या ह्या शेतांमधलं आहे। तुम्हाला विश्वास नाही बसणार की हा सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुका पाण्याच्या एका थेंबासाठी तहानलेला असायचा। दुष्काळी तालुका, कमी पाऊस पडणारा तालुका अशी ओळख ज्या तालुक्याची होती त्या तालुक्यावर आज अक्षरशः आभाळ कोसळलंय। हे आभाळ इथल्या शेतीवर, इथल्या शेतकऱ्यावर, त्याच्या संसारावर कोसळलंय। हे संपूर्ण जे शेत तुम्हाला पिवळं दिसतंय, हे शेत म्हणजे हे पीक जे आहे ते सोयाबीनचं पीक आहे। हे पीक येईल आणि आपल्या आयुष्याचं जे गाडा आहे, संसाराचं गाडा आहे, ते नीट चालेल या आशेवरती ह्या शेतकऱ्यानं यावर्षी चांगला पाऊस झाल्यानंतर जी स्वप्न रंगवली होती ती सगळी स्वप्न या अफाट अरिष्ट पावसानं वाहून गेली आहे। म्हणजे तळ्यात, एखाद्या शेततळ्यामध्ये सोयाबीन पेरावं अशा पद्धतीनं हे पाणी आहे। अतिशय कमी पाण्यावरती येणारं सोयाबीन हे पीक आहे। म्हणूनच या सगळ्या मराठवाड्यातल्या कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं। पण यावर्षी पाऊस इतका अफाट पडलाय, आत्ताही शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे। म्हणजे ऊस सुद्धा जिथं वाळू शकतो एवढं पाणी इथं आहे सोयाबीनला। आता अशा परिस्थितीमध्ये हे सोयाबीन इथं तग धरणं शक्यच नाही। आता एवढ्या शेतातनं शेतकऱ्याच्या हाताला काहीच मिळणार नाही। अगदी नजर जाईल तिथपर्यंत, या कॅमेऱ्याच्या लेन्सची जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला हे चित्र दिसेल। जिकडे बघावं तिकडे बर्बादीचा हा सगळा परिसर आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करणारं हे चित्र आहे। कारण दसरा दिवाळी तोंडावर आहे आणि या शेतात मात्र आज शिमगा झालाय, होरपळ झाली आहे। आपण ह्या सगळ्या शेतकऱ्यांशी बोलूया। आपल्यासोबत गावचे शेतकरी आहेत। काय परिस्थिती निर्माण केली या सगळ्या पावसानं? सर, परिस्थिती अशी निर्माण केली, तुम्ही स्वतः पाहताय सर। आता पावसाचं प्रमाण इतकं वाढलंय 8 दिवसात की हे 8 दिवसापासून शेतातून पाणी वाहत आहे। शेताला नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे आणि हे कुजून ह्यातले निम्मे जे शेंगा आहेत ना ते शेंगा गळून गेल्यात। आज जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा आसमानी संकटात आहे। जनतेचं राज्य स्वराज्याच्या शेतकऱ्याच्या गावताच्या काडीलाही धक्का न लागणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यात जगतोय आपण। आज शेतकऱ्यावर इतकं आसमानी संकट आलंय। आज अशी परिस्थिती आहे की दिवाळी तोंडावर आहे, दसरा तोंडावर आहे, सण येत आहेत। जर असं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांनी सण आणि त्यांच्या मुलाबाळांची शिक्षण, नोकऱ्या आणि लग्नाचा प्रश्न गंभीर भेडसावतो शेतकऱ्यांच्या बाबतीत। तर ती कशी करायची सगळ्यात मोठं संकट आहे। तर प्रशासन आणि सरकार मायबापला हीच विनंती आहे की ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊन आम्हाला होता होईल तेवढी मदत करावी, हीच विनंती। तरुण शेतकरी आहेत, तरुण शेतकऱ्यांची ही भावना आहे। फक्त एकदा आपण प्रेक्षकांना दाखवूया हे काय आहे। हे सोयाबीन आहे। ह्या सोयाबीनमध्ये ह्या त्याला लागलेल्या शेंगा आहेत। या शेंगांच्या मध्ये सोयाबीनचा तो दाणा असतो। पण हे बघा, हा सोयाबीनच्या शेंगेमध्ये हे दाणे असतात असे। आता झालंय असं की चोपट झालंय, याचं चोपट म्हणजे दाणाच भरलेला नाहीये अनेक शेंगांमध्ये आणि ज्या शेंगा लागलेल्या होत्या त्या आता वाळून गेलेल्या आहेत, गळून गेलेल्या आहेत। आता हे काढायला एकरी
काढायला, हे शेतातून काढायला एकरी 5,000 रुपयाचा खर्च आहे. आता याच्यातून उत्पन्न 5,000 निघेल का माहित नाही, पण इथं मजूर 5,000 काढायला घेतात आणि उत्पन्न 5,000 निघणार नाही. मग काढायचं कशाला म्हणून असं सोडून द्यावं लागतं. विचार करा, सामान्य माणसासाठी, इथल्या शेतकऱ्याच्यासाठी किती दयनीय अवस्था आहे. 4 महिने या सोयाबीनसाठी ज्यांनी एवढे कष्ट केले, लाखो रुपये खर्च केले, हे सगळं खर्च करून यातून काहीच हातात पडणार नाहीये. सगळं गेलं, मेहनत गेली, पैसा गेला आणि जी स्वप्न रंगवली होती ती सगळी स्वप्न गेले. एक पाऊस इथल्या शेतकऱ्यांना पुरता उद्ध्वस्त करू शकतो म्हणजे काय असतं याचं हे ज्वलंत चित्र आहे. विदारक, अतिशय विदारक. खासदारकीचं ना आमदारकीचं हा. प्रचाराचा ना राळगावात फोडला जातो. ही आजी माझी बी आमदार आलेला नाही आणि खासदार बी इकडे आलेला नाही, अजून आलेला नाही, अजून आले अजून आलेला नाही. आता काय निवडणूक आहेत का? आहे तर पण प्रचार ना राळगावात फोडला जातो ना. आग्रगावात निवडलं हे 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 महत्वाचं आहे. हे आगळगाव आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातलं आगळगाव. या गावात आधी प्रचाराचा नारळ फुटतो आणि मग सगळीकडे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस खासदारकी असो आमदारकी असो हा आगळगावात प्रचाराचा नारळ फुटतो. हा. कुठलाही नेता किंवा आमदार इकडे आलेला नाही, अजून आलेला नाही. भेटीचा नारळ अजून फुटलेला नाहीये. शेतकरी आज पाण्यात आहे, शेती पाण्यात आहे, संकटात आहे. जगायचं कसं हा शेतकऱ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. पण कुणाला वाटलं नाही आजी माझी कुणालाही जावं आणि यांना धीर द्यावा आणि सांगावं आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेतकऱ्याचं किती नुकसान झालं या सगळ्या संकटात. काय काय घ्यायचं, काय सगळं पूर्ण नुकसानच आहे ना आता. हा, एक तरुण शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, शेतीबद्दल जे सगळी संकट येतात त्याबद्दल काय वाटतं? हा, काय आता संकट, आता सरकारने सगळे पूर्ण आम्हाला हे मुदत हे बरोबर, मदत दिली मदत पाहिजे दिली असं तुमचं म्हणणं आहे. अनेक तरुण शेतकरी आहेत शेतीमध्ये, ते सुद्धा आपलं नशीब आजमावत आहेत. पण आज शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या सगळ्या संकटांमुळे खूप बदलतोय आणि शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचं नैराश्य निर्माण करणारी ही परिस्थिती आहे ना. नैराश्य निर्माण करणारी परिस्थिती आज बघायला गेलं तर शेतकऱ्यांना मुली द्यायला दजावत नाहीत. आज या सोयाबीनची परिस्थिती आली की आतमध्ये सोयाबीन सडलं गेलेलं आहे. हा, तर ह्याचं हे एकतर होणार नाही, हे काढायला परवडणार नाही. काढायला परवडणार नाही. हा, आणि त्याला भाव काय? भाव आहे 4,000, 3800, 4,000, 4200. आज ह्याची परिस्थिती अशी, ह्याला जर मार्केटला न्यायचं म्हणलं तर आता ह्याला काढल्यानंतर बुरा लागणार. बुरा लागल्यानंतर परत व्यापाऱ्यांचं संकट आहे. व्यापारी डागीलंय, हे खराब आहे म्हणून 4,000चा भाव असलेलं पुन्हा सोयाबीन भाव पाडणार. पुढा पाडणार म्हणजे 2,000, 2,500 रुपयातच हे आमचं सोयाबीन जाणार. आणि आमच्यावर असं संकट येणार की या आसमानी संकटामुळं भविष्यात पुढे चालून शेतकऱ्यांच्या आत्महत्या न होण्यासाठी सरकारनं काहीतरी ह्याच्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत. बरोबर, ऐकलं तुम्ही. जर ही परिस्थिती बदलायची असेल तर तातडीनं या राज्यातल्या शेतकऱ्याला मदतीचा हात हवा. आज पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या शेतीला आणि शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी त्याला मदतीचा हात हवाय. राजकीय नेते निवडणुकीच्या वेळेला येऊन शेतकऱ्याच्या पायावर डोकं ठेवतात. आज त्यांना फक्त मदतीचा हात हवाय. किमान पाठीवरती आम्ही तुमच्या सोबत आहोत लढा म्हणायला सांगायचे 4 शब्द हवे आहेत. पण कुठे गेले सगळे नेते जे निवडणुकीला नारळ फोडायला ज्या गावात येत होते? आज गाव स्मशान शांततेत आहे. नेता मात्र कोणी यायला तयार नाहीये. ज्या गावानं तुमच्या फटाकड्या वाजून स्वागत केलं ते गाव दुःखात असताना तुम्ही येणं तुमचं कर्तव्य आहे हे आपण त्यांना सांगूया. बघूया बांधावर नेते येतात का, नाहीतर गाठ शेतकऱ्यांशी आहे.